नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 7 याचे पठण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. आपल्या कृपे करून अल्प वर्णिले आपले गुण, श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी. शास्त्री हेरळी कराधिकांसी, वेतने देऊनी ठेवली. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषणे वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती. कैकांचे भ्रम दविडिले, परधर्मोपदेशा का जिंकले. कुमार्ग वर्तियासी आणिले, सन्मार्गावरी तयानी. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोत्यांचे चित्त, आकर्षणी घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे, त्यांचे करून विवरण संतोषित केले सर्वजण. तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजग्रही होत असे. जे भक्तजनाचे माहेर, प्रत्यक्ष दत्तांचा अवतार. ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पाहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकून सत्वर यतिराज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुणा ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणे. हा तो वेडा संन्यासी, बुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योतरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येती, आणि करिता त्याची भक्ती. परी हा भ्रम तुम्हाप्रती, पडला असे सत्तेची. पाहोनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मानी, स्वामीसी तुम्हा तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवासी, लोटली काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृक्षिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबोडीने उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक ना बोलवे. जवळ होते ते जे पारशी, जागृती आली तयासी. त्यांनी धरुणी बुवासी, सावध केले त्यावेळी. हृदय धडधडा उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले. तेव्हा पारशाने पुसले, काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त. म्हणते यात काय अर्थ, ऐसी स्वप्न कैक पडती. असं दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसली. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपदी तदाकार. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे,
तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकासी काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपदी जाणीती जानसी कैसे. ब्रह्मपदी तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हाता न येची. भुवाप्रती पटली खून धरिले तात्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत. त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला पळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामीचरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडून सुंदर. त्याचा करुणी हार अर्पी शंकर विष्णू कवी. इति श्री स्वामीचरित्र महासागर नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती. श्री स्वामी समर्थ नाथाय नमः.